Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वागेरे यांच्यात चांगली जुंपली आहे। आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत। नुकतीच महायुतीची एक पत्रकार परिषद पार पडली आणि या पत्रकार परिषदेमध्ये बारणे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वागेरे यांच्यावरती टीका केली। माझ्या विरोधातील मला उमेदवार माहित नाही, गैरसमज करून घेऊ नका, मात्र उमेदवारी अर्ज भरल्यानंतरच मला उमेदवार कोण आहे हे कळेल, अशी जी टीका आहे ती बारणे यांनी वागेरे यांच्यावरती केली होती। मात्र आज बारणेंच्या या टीकेला संजोग वागेरे यांनी जहरी टीका करत प्रत्युत्तर दिलेलं आहे। खरं तर बारणे यांच्यामध्ये अहंकार भरलेला आहे आणि त्यामुळेच ते अशा प्रकारची विधानं करत आहेत असं स्पष्ट मत संजोग वागेरे यांनी व्यक्त केलेलं आहे। आधी आपण श्रीरंग बारणे नेमकं काय म्हणाले आहेत ते पाहूयात आणि मग त्यांना प्रत्युत्तर संजोग वागेरे यांनी कसं दिलं आहे ते देखील पाहूयात। मला नाही माहिती कोण आहे समोर, मला माहिती नाही। फॉर्म भरल्यानंतर बघा, फॉर्म भरला, माझा बोलण्याचा गैरअर्थ काढू नका। फॉर्म भरल्यानंतर कोण समोर उमेदवार आहे ते समजेल, म्हणून मला आता माहिती नाही कोण समोर आहे। नाही, ह्याच्यामध्ये जर आपण बारकाईनं जर बघितलं तर या मतदारसंघामध्ये ते राहतात, मी राहतो आणि राजकारणात गेले मी 1987 पासून मी राजकारणामध्ये आहे, समाजकारणामध्ये आहे आणि असं वक्तव्य त्यांच्यासारख्या बालिश बुद्धी व्यक्तीने करणं म्हणजे आम्हाला हास्यास्पद आहे। आणि असे वक्तव्य करणं त्यांच्यासारख्यानं ठीक आहे, मागच्या वेळेस काय झालं असेल किंवा काय नसेल, ज्यावेळेस पारदादा उभे होते त्यावेळेस काय झालं असेल किंवा कसं, शेवटी हारजीत हा प्रकार आहेच। हारजीत काय इंदिरा गांधीसुद्धा पडल्या होत्या, पण त्या एवढ्या अहंकाराने किंवा एवढ्या ह्यानं लोकांना बोलणं किंवा आज हा तुम्ही कुणीच सांगू शकत नाही। हा निर्णय शेवटी मतदार राजा घेणार आहे आणि तो मतदार राजा 13 तारखेला दाखवून देईल। खरं तर बारणे ज्या पद्धतीने बोलतात त्यांच्यामध्ये अहंकार ठासून दिसतोय। शेवटी अहंकाराचा कुठंतरी अंत होत असतो। तुम्ही जर बघितलं तर कितीतरी अहंकारी पुरुषांनी आपला अहंकार त्या ठिकाणी दाखवला आणि तो शेवटी अहंकार संपलेला आहे। आपण जर महाभारतातलं किंवा रामायणामधलं जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर रावणाची पण लंका शेवटी जळाली ना। अनेक वर्ष झालं तुम्ही राजकारणात आहात, त्यांना तुम्ही बघत आलेला आहात, असं असलं तरी ते तुम्हाला ओळखत नाही म्हणतात। हा त्यांचा बालिशपणा आहे। शेवटी राजकारणामध्ये किंवा समाजकार्यामध्ये काम करत असताना आपण एकमेकाला ओळखत असतो आणि एकमेकाला आपण बघत असतो। शेवटी हा निर्णय जो घेतला जातो किंवा लोकांमध्ये ज्यावेळेस आपण जातो, काम करतो आणि हा निर्णय लोकांवरती असतो, हा काही तुम्ही आम्ही कोण ठरू शकत नाही। आणि त्या पद्धतीनं जे ते वक्तव्य करतात हे बालिशपणाचं वक्तव्य आहे असं मला वाटतं।